महाराष्ट्र शासनाने गोरगरिबांसाठी स्वतंत्र रुग्णालय स्थापन केली आहेत। मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या कामामध्ये कामचुकारपणा करतायत, रुग्णांना वाईट वागणूक देत आहेत। वैद्यकीय अधिकारी हे वेळेवर रुग्णालयामध्ये उपस्थित नसतात, त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडते। अशा रुग्णालयामध्ये वरिष्ठांतर्फे तपासणी होणं आता गरजेचं आहे। महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्यासाठी देशभर ग्रामीण रुग्णालयांचं जाळं निर्माण केलंय। तसेच शासनाने प्रत्येक ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आणि इतर सर्वतोपरी यंत्रसामुग्री सज्ज केली आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये वैद्यकीय अधिकारी मनमानी कारभार करताना दिसतात। रुग्णांची पिळवणूक करताना या ठिकाणी दिसून येत असल्याची बाब नागरिकांच्या तक्रारीमुळे पुढे आली आहे। बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांशी कामचुकारपणा करतायत, येथील रुग्णांना नीट वागणूक देत नाहीयेत। अनेक कारणांमुळे ग्रामीण रुग्णालय गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने चर्चेमध्ये राहिलंय। खिशाला परवडणारी सेवा म्हणून खरं तर ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्रभर कार्यरत आहेत, पण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे अनेकदा संबंधितांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। अशा घटना वारंवार घडतायत। या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्ण आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाही अनेक वेळा जागेवरच ताटकळत बसण्याची वेळ आली आहे। तर काही रुग्णांना सुविधा मिळत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतोय। चक्क या ग्रामीण रुग्णालयातील सरकारी वाहनांचा वापर वैयक्तिक कामांसाठी येथील अधिकारी करतायत। ही बाब नागरिकांच्या तक्रारीमधून समोर आली आहे। त्याचप्रमाणे या रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य देखील पसरलंय। महाराष्ट्र शासन खूप चांगल्या प्रकारच्या योजना ग्रामीण रुग्णालयामध्ये देत आहे, पण त्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाहीयेत। तरीही योजनेचा प्रसार देखील केला जात नाहीये। या ग्रामीण रुग्णालयाबाबत भरपूर वेळा तक्रारी करून, आंदोलने करून, निवेदन देऊन देखील काहीच फरक पडलेला नाहीये। ग्रामीण रुग्णालयाची होणारी हेळसांड बघून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आलंय, अशी माहिती विक्रांत पाटील यांनी सी24 तासशी बोलताना दिली आहे। दरम्यान अपहाराचा गोंधळ, बनवाबनवी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दौऱ्यांच्या नोंदी ठेवणं तसेच रुग्णालयामध्ये औषधांचा साठा किती आहे याबाबतची तपासणी वरिष्ठ कार्यालयाकडून होणंही तितकंच महत्त्वाचं आहे। बार्शी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाकडून वारंवार सूचना केले असताना सुद्धा जाणीवपूर्वक गोरगरीब रुग्णांना जाणीवपूर्वक हेळसांड होते। शासन स्तरावरून अनेक योजना या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी राबवत असताना या जाणीवपूर्वक त्या सर्व सेवा सुविधांचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जातो आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं जातं। वेगवेगळ्या कारणाकरता त्यांना बाहेरच्या खाजगी दवाखान्यात पाठवलं जातं। त्याचं इन्स्टॉलमेंट असताना त्याचा उपयोग केला जात नाही आणि वारंवार एखाद्या गोष्टीवर पाठपुरावा आम्ही अनेक वेळा त्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाठपुरावा केला, परंतु पाठपुरावा करत असताना नेहमीप्रमाणे आम्हाला उत्तरं मिळतात की आमच्याकडे स्टाफ अपुरा आहे, आम्ही काय करायचं, शासन आम्हाला सहकार्य करत नाही। तर हे शासनाचे कर्मचारी असताना देखील शासनाच्या विरुद्ध उद्धटपणे उत्तरं देतात, सर्वसामान्याला न्याय मिळत नाही। ही हेळसांड ह्या राज्यात थांबणार आहे का नाही? शासनकर्त्यांनी अनेक उपाययोजना या चांगल्या माध्यमातून या शासनानं सुद्धा गोरगरिबासाठी योजना राबवलेल्या आहेत आणि हे योजना राबवत असताना सर्वसामान्यांच्या सोयीकरता त्यांना अल्प दरात औषधोपचार मिळावे। ग्रामीण रुग्णालयाची झालेली हेळसांड त्याबद्दल आपण तक्रार केली माननीय मुख्यमंत्री बार्शीत आल्यानंतर। अशा वारंवार तक्रारी आम्ही बार्शी रुग्णालयाच्या ग्रामीण रुग्णालयाबद्दल दिलेल्या आहेत, परंतु तिथे योग्य अंमलबजावणी झाली नाही आणि होताना दिसूनही येत नाही। सदर तिथं अनेक गैरप्रकार चालतात। मुळात तिथं झालेला भ्रष्टाचार नसबंदीचा असू द्या किंवा इतर गोष्टीचा असू द्या, मुळात तेथील डॉक्टर रुग्णांचे खूप हाल करताना दिसून येतात की रुग्णांना व्यवस्थित बोलले नाही, रुग्णांशी व्यवस्थित चर्चा करणे नाही किंवा आरोगंडपणाचं वागणं दिसून येतं। कर्मचाऱ्यावर त्यांचा अंकुश दिसून येत नाही। तिथले फ्लेक्स लावले जात नाहीत। फ्लेक्स किंवा ज्या योजना येतात
ते योजना भारत सरकार जो पाठवते त्याचा प्रसार आणि प्रचार होऊन दिसून येत नाही. मुळात मेडिकल काउन्सिलच्या ठरावाच्या अनुसार असं दिसून येतं की डॉक्टर लोकांना स्वतःचा व्यवसाय करता येत नाही किंवा स्वतःची प्रॅक्टिस करता येत नाही, म्हणून मेडिकल काउन्सिलने त्यांना जास्त इन्क्रिमेंट दिलेलं आहे. तर काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की तेथील मेडिकल ऑफिसर स्वतःचा दवाखाना आहे किंवा इतर जणांचे प्रॅक्टिस करून आढळून दिसून येतात, त्याच्यावर कुठलीही कारवाई जिल्ह्यातले त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारी दिल्यानंतरही, लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी केलेली नाही. अद्याप ती तक्रार झालेली दिसून येत नाही. तर याच्यावरही वरिष्ठांनी किंवा त्यांच्या मूळ संचालकांना याच्यावर आक्षेप घेऊन याची पूर्ण कारवाई त्यांच्यावर करावी, असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतंय. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जून 2012 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2015 या कार्यकाळामध्ये तो फॅमिली प्लॅनिंग कुटुंब नियोजनामध्ये जो वापर झालेला आहे याच्याबद्दलची तक्रार उपसंचालक असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, सिव्हिल सर्जन असतील यांच्याकडे वारंवार करून सुद्धा या 3 वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 16 लाख रुपयाचा वापर झाल्यानंतर मी तशी तक्रार उपसंचालक कार्यालयाकडे केली व त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. वारंवार अनेक प्रकारच्या तिथं रुग्णांना अडचणी असतात. तसं पाहायला गेलं तर तिथं औषधं वगैरे काही उपलब्ध नसतात. तिथं जे हॉस्पिटलचं जे वाहन आहे ते तिथले तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक हे स्वतःच्या घरच्या कामासाठी वापरतात. प्रत्येक रुग्णांना म्हणजे काही छोटं जरी काम करून गेलं तरी तिथं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. वेळोवेळी आंदोलन केले, वेळोवेळी अनेक प्रश्न मांडले, याच्यातून काही निष्पन्न होत नाही. तर या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, लवकरात लवकर. तुकाराम गोडसे, सी 24 तास, सोलापूर.